एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान रंगणार राज्यस्तरीय मराठा क्रिकेटचे सामने। क्रिकेट स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलेले टी शर्टचे अनावरण। जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रीय मराठा क्रिकेट लीगचे आयोजन मंगळवारपासून करण्यात आले आहे। या संदर्भात आयोजकांच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली। जळगाव जिल्हा मराठा एकता फाउंडेशनच्या वतीने या क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत असून दिनांक 2 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान क्रिकेटचे सामने 2 सत्रात खेळवले जाणार आहेत। त्यामुळे जळगावकर क्रिकेट प्रेमींना सामने पाहण्याचा आनंद घेता येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा प्रमुख प्रायोजक विनोद सोनवणे यांनी सांगितले। मराठा एकता फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलेले टी शर्टचे अनावरण विविध संघाचे कर्णधार यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मराठा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे, क्रीडा शिक्षक दीपक आड, सागर पाटील आदीसह पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते। सुमित देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग मराठा रणसंग्राम 2024 चौथ्या पर्वाचं उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 पासून ते 7 एप्रिल 2024 असे 6 दिवस 32 संघ मिळून 25 क्रिकेट सामने इथं खेळवले जाणार आहेत। आधी जिल्ह्यातीलच संघ हे खेळवले जात होते। आता राष्ट्रस्तरीय म्हणजे 4 राज्ये आहेत, 8 जिल्हे आहेत, 10 तालुके आहेत आणि 10 शहरातले संघ आहेत। असं मिळून 32 संघ झालेले आहेत आणि या माध्यमातून समाजाचं संघटन कसं हे वाढवल्या जाईल आणि समाज संघटित कसा होईल या दृष्टीने आम्ही हे पावलं उचलतो आहे। पहिले आपण कशा पद्धतीचे बक्षीस देणार आहात? इथं प्रथम बक्षीस हे 1 लाख रुपये आहे, द्वितीय बक्षीस हे 51,000 रुपये आहे आणि जे खेळाडू बाहेरून येतील त्यांना आपण निवासाची व भोजनाची व्यवस्था इथं केलेली आहे। संकल्पना मुळात 4 वर्षापासून अशी होती की मराठा समाज महाराष्ट्रात इतका मोठा असल्यामुळे पूर्वी एक MPL स्पर्धा व्हायची, ती आपण MCL माध्यमातून घेतली तर प्रत्येक तालुक्यातून 1 संघ आणि शहरातले काही निवडक संघ। पहिल्या वर्षी 20 संघ होते, दुसऱ्या वर्षी 24, तिसऱ्या वर्षी 24 आणि आता 32 संघांनी सहभाग घेतला आहे। आणि ही राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा अशी झाली की 4 राज्य मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र, 8 जिल्हे, 10 तालुके आणि 10 शहराचे संघ, असं 32 संघांची ही स्पर्धा आहे। आणि माध्यम एकच की समाज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतो आहे आणि त्यात फक्त क्रिकेटच नाही, त्यात समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं। म्हणून पहिल्या वर्षी आपण 51 हँडिकॅप मुलांना व्हीलचेअर वाटलेत। नंतर स्वयंरोजगारांसाठी जे ठेले असतात ते 51 ठेले मागच्या दुसऱ्या पर्वाला दिले। गेल्या वर्षी इंदुरीकर महाराजांच्या हस्ते आपण आपल्या समाजाचं स्वर्गरथ यात्रा ही दिलेली आहे। आणि आता हा राज्यस्तरीय स्पर्धा 32 संघांची, यावेळेस अजून नवनवीन प्रयोग येत्या 7 दिवसात आपल्याला करायचे आहेत। हा मानस ठेवून ही स्पर्धा आपण दरवर्षी करतो। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।